मी आणल्याच मला का टाकतो इथे म्हणून. पार्टी हो रे पार्टी. कोणाचं मंदिर ऋतू आहे? आपलं आहे. कोणाचं आहे? आणि हे घर कोणाचं आहे? अण्णाचं घर आहे. कोण म्हणतो तुला अण्णाचं घर आहे? तुला माहिती आहे? अरे तुम्ही काय रेकॉर्ड करू राहिला? एकदम टाइमर रेकॉर्डिंग करू राहिलो. चलो अभी उठो. चलो 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 अभी चलो. तुला मस्त राग भेटली खायला मूर्ख है ना. चिप्स तेल टाकून द्यायचं सगळं. तेल टाकून द्यायचं बाटली कोणतं कुठे घ्यायला कॅन टाकला आहे कॅनीत आहे भरेल कॅन. कॅन भरले. आता याला करू बाबा ते माझं खाल्लं ते येतील खालचे अजून खालचे देईल तुम जाता आला बरं परत बसा 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 आला परत सबका आला तसंच. रू जायचं इकडे खेळायला तुला डोंगरामध्ये जा ना. मूर्ख नुसतं चप्पल घालून फिरतोय येडा. काढी चप्पल बाजूला काढ एका साईडला. इथे जागा नाही तुला काढत जागा काढ तिथं. नाही तू लोटून देईन तुला खाली पाण्यामध्ये. घेतो मग मेंढ्या. विचार चालू आहे घेतो आता एज्युकेशन लोनच्या मागे. अरे 2.5 लाख रुपये ऍडमिशनच्या ऐवजी तू 2.5 लाखात मेंढ्या किती उराल्या. तेच म्हणतो आता एज्युकेशन लोन काढायचंय. आणि लगेच 4 महिन्यात डबल पैसा आहे तू मेंढ्याचा. सांभाळा तू 4 महिन्यात 1 वर्षात डबल दर म्हणजे 2.5 लाखाचे 5 लाख उरेल तू डायरेक्ट एका वर्षात. एका वर्षात. कोणती बँक बी नाही देणार. मग. पार्टनरशिप मध्ये तू अर्ध मी अर्ध. हा नाही मी मेंढ्या तू फक्त राय फक्त सांभाळ बघतो. हा व्हिडिओ पप्पाकडे पोहोचू दे. मग मी मेंढ्या घेतो पुऱ्या 5 लाखाच्या. तू फक्त सांभाळ अर्धा वाटा. मी घेऊन देतो मला एज्युकेशनच्या लोन ना. तू सांभाळ. हे असं मग काय चुकीचं नाही. मेंढ्या नाही सांभाळल्या ना तुम्ही. ती गावड्या ती जरूरत नाही त्याची. माणूस ठेवून देऊ आपण. नाही कोणी सांभाळतं पाटाईना. हा ना कोणी हा त्याची सोय पाहिजे फक्त. असं पत्र ते लावून दिलं त्याला की याला देखरेख. हे आपलं बायको लागली गव्हर्नमेंट ड्युटीला मग आपल्याला घेणे मेंढ्या नाहीत बकऱ्या. 2-1 वर्षामध्ये आहे ना. कोणी सांभाळ. खरंच ना 2 वर्षात आहेच आपलं. बकऱ्या नाही तर मेंढ्या दोन्ही पैकी कायच. तिकडचं हा तिकडचं काय तोपर्यंत मग आपली ड्युटी चालली आहे ना. ठेवला नवरा. ड्युटी चालली जाते. हा मेंढ्यासमोर. आपली काय आता असून 1-2 वर्ष राहणार ड्युटी. जॉब वाली बायकोचा नवरा मेंढा सांभाळतो. मग बरं ना, तुम्ही धन्यवाद. मेंढ्या सांभाळायचं काय असं थोडी. काम करतो ना फुकट तरी खाणार ना बसून. हे चांगलं मग आहे. अजून काय पाहिजे. काय 7 एकर तर जमीन आहे. 7 ना 7 का 8 एकर. अरे त्याच्यात तेच आहे का तुमची बोंब 7 असो का 5 असो. अरे बाबा तसं म्हणायची गोष्टी आहे. तू तसं म्हणतो कोणाला 1 इंचभर जागा नाही इंचभर हम्म. ते करोडो रुपये पेमेंट मध्ये काही असं थोडी आहे. आपले कधी जागेवर आणि त्याच्यावर थोडी गोष्ट राहते काही. मग आपण शेवटी शेतकरीच आहे ना. पप्पाकडे नसते तर कोण गेला तर असतं. मी तुला तेच सांगतोय ना. एक माणूस सुधारलं तरच घर सुधारत असतं ना. हा, तेवढं आहे. म्हणजे निमित्त लागतं ना त्याला एक कोणी होस तर. सुधरूच तर. मग आता हेच नाही का आपण सांगू लागलो ते घरासमोरचं त्या माणसाचा मुलगा लागला आर्मी मध्ये समजा. आता तो माणूस आतापर्यंत साला नाही. अजून 2-3 वर्ष करा नंतर झालं. हा त्याला बिगन पेमेंट राहील. नंतर मग त्याचं पोरग व्यवस्थित म्हणजे चांगल्या ठिकाणीच राहील ना. म्हणजे शहरात राहील असंच हळूहळू होतं ना. मग काम करू ना आपण. काय इथला कॉन्ट्रॅक्ट घेऊन घेऊ प्लॉटिंग टाकून देईल. मला काय म्हणते? एक काम करू आता राखता आहे आपल्या इकडे इकडे अजून लाकडं जाळू राग घेऊ मस्त दीड टाकून प्लॉटिंग म्हणा. 500 रुपये स्क्वेअर फीट. रात्यामध्ये पैसे गोळा करायचं. रजिस्ट्री उद्या करायची म्हणा. रातपूर सिल्लोडला या ना तहसील. पहिले पैसे जमा करावे लागतील. ते कोणती इकडं मला माय म्हणते कॉन्ट्रॅक्ट वाल्यांकडे लय पैसा आहे. त्यांना वर्षभरामध्ये महिन्याभराचे एक कॉन्ट्रॅक्ट भेटले की 6 लाख रुपये खिशात. मग आता हे नाही का यांचं आता काका साहेब कॉन्ट्रॅक्ट वालेच नाही घे गाडीन ते. मग आता हे तिथून संभाजीनगरवरून येऊन जाऊन करते ते. कुठून? संभाजीनगर वरून. दोन्ही संभाजीनगरला आहे. 2 जण आहे ते पार्टनर.
तिथून येऊन घे. आता कॉन्ट्रॅक्ट वाले अरे एवढं म्हणजे वर्षाकाठी तुला सांगतो खर्च वगैरे सगळं जाऊन ते 10 लाख रुपये कसंही कमवतो एक परत सण सगळं मग तरी परवडतं ना त्यांचं जाणं येणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी जर 10,000 रुपये राहत आहे त्यांना आणि परत गाव चालू आहे ना गाव चालू आहे शेती करू लागले त्यांची येऊन जाऊन अजून काय पाहिजे. आपण बोलला ना ते माणूस तर खूप शिकला चांगलं होतं इकडे घराला भरा पण त्याला काय मला सरकारी नोकरी लागली बहीण मला सरकारी नोकरी लागली बहीण सरकारी नोकरी लागता सर्विस जाईल मग असंच मरमरीत मग नाही लागलं मग हा धंदा धरला त्याला या धंदा धरल्यावर पराठ घेतला घर बांधलं पोरीचं लग्न केलं आता हे केलं आता 2-3 वर्ष झाले वाटून घेतलं तर तरी ते भावाकडेच होती जमीन मग काय देतो काय घेतो काय नाही समझा क्या ऐसी बात है भाई चल हो गए पाणी पुण्य बनते बिल्डर चल ऋतू जायचं आपलं खालच्या वावरामध्ये चला नाही तिकडून खाली तसं चालेल इकडे वरती काय यायचं खराब असेल ना. नाही खाली तसं चांगलं चल त्याला पाय नाही ना मोहितला त्याला वावर पाय नाही त्याचं मग त्याचं वावर आहे ते आता माझं नाही रे वावराचा मला घेतो वावर आहे ते अजून वावराचा मला गोड गोड बोलावं लागणार आहे. अरे हा बा नानीला पाठव नावर करून मम्मी मला बस सर कशी म्हणती बेट्या ते जमीन आणि घर माझ्या नावावर आहे तू माझू नको तू उडू नको जास्त राहील त्यो पडेगावचं मी मम्मीच्या नावावर आहे तेच पप्पाच नावावर काही नाही म्हणे सगळं माझ्या नावावर आहे. ही चप्पल आहे. अरे खा अरे आई याला पकडा याला पकडा हळू राह ना तू नाही नाही ना तिकडून तिकडे जाणे खाली थोडं थांबून या ना मग तू चला उघडलं पाणी आता अरे हळू ये रोड नको मी आहे ना इथं आहे ना मी उचलू का ये माझ्याकडे चावी घे जा, उचलून घे. तेव्हा बघ कसं संध्याकाळ वाढत होते आता उजेड पडला चांगला काही नाही बघ. ऊन दिसत बघ ना किती मस्त जागा आहे इथं